आणि आता बातमी अमरावतीतनं. अमरावतीतील राजकारणात भाजप आणि राणा दाम्पत्य यांच्यातील संघर्ष आता आणखी तीव्र होताना दिसतोय. दरवर्षी गोकुळ अष्टमीच्या निमित्तानं राणा दाम्पत्याकडून आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य दहीहंडीच्या कार्यक्रमाला यंदा भाजपकडून थेट आव्हान देण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी आमदार प्रवीण पोटे यांच्या उपस्थितीत अमरावतीत भाजपची भव्य दहीहंडी आयोजित करण्याची घोषणा केली. त्यामुळे ही केवळ दहीहंडीची स्पर्धा नाही, तर अमरावतीमधील राजकीय वर्चस्वाच्या लढाईचा नवा अध्याय मानला जातोय. भाजपच्या या मास्टर स्ट्रोकमुळे राणा दाम्पत्याच्या प्रभावाला धक्का देण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगतीये. मी प्रवीणभाऊ पोटे पाटलांना आणि अध्यक्षांनाही विनंती करतो की विकासाच्या सोबत विरासत सुद्धा पाळायची आहे. आणि त्याच्यामुळं या अमरावतीमध्ये आता गोकुळाष्टमी येणार आहे. आणि या गोकुळाष्टमीमध्ये भारतीय जनता पक्षाची मोठी गोकुळाष्टमी होऊ द्या, दहीहंडी होऊ द्या. म्हणजे मान्य जर कराल तर